नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5वे संभाव्यता याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण घटना या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर बघा, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. घटना म्हणजे काय? आता इथे बघा, घटना म्हणजे त्यांनी काय सांगितले तर विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात आणि नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला घटना म्हणतात. घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो. आता इथे घटना काय दिली आहे बघा, त्यांनी इंग्रजीमधील जे पहिल्या लिपीतली अक्षरं आहेत, कॅपिटल लिपीतली ABCD त्या अक्षराने ते दर्शवतात. मग आता इथे उदाहरण काय घेतले तर जर 2 नाणी फेकली तर ए ही घटना कमीत कमी 1 काटा मिळण्याची आहे आणि येथे अपेक्षित निष्पत्ती खालीलप्रमाणे असणार आहे. म्हणजे एक तरी काटा मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला. मग ती घटना कशी असेल तर टेल म्हणजे टेल किंवा टेल हेड टेल. मग घटना ए मधील घटकांची संख्या n कंसात a ने दर्शवतात. येथे NA बरोबर 3 आहे. आता इथे अधिक माहितीसाठी बघा, घटनेचे प्रकार कोणते आहेत? निश्चित घटना, अशक्य घटना, घटकी घटना, पूरक घटना, परस्पर अपवर्जी घटना आणि सर्वसमावेशी घटना. आता इथे घटना या घटकावरती आधारित जी सोडवलेली उदाहरणे आहेत पुस्तकातली ती बघूयात आपण. पहिलं उदाहरण बघा, 2 नाणी जर एकाच वेळी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश S लिहा, त्यातील नमुना घटकांची संख्या NS लिहा. या प्रयोगासंबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. आता इथे घटना A साठी अट काय आहे? कमीत कमी 1 छापा मिळण्याची. घटना B साठी अट आहे 1च छापा मिळण्याची. घटना C साठी अट आहे जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची आणि घटना D साठी अट आहे एकही छाप न मिळण्याची. याची उकल कशी येते बघा, तर 2 नाणी एकाच वेळी जर फेकली तर नमुना अवकाश S मध्ये आपल्याला काय मिळतं? दोन्ही एकतर ते हेड असतील, त्यातली एक हेड टेल असेल किंवा एक टेल एक हेड असेल आणि दोन्ही टेल असतील. मग नमुना अवकाश काय मिळतो आपल्याला? 4. मग घटना A साठी अट कमीत कमी 1 छाप मिळण्याची. मग 1 छाप म्हणजे काय येतं? इथे येतं तर हेड 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 टेल टेल हेड. ही काय? छापा काटा. हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. मग इथे तो A किती मिळतो आपल्याला? 3 मिळतो. त्याचप्रमाणे B मध्ये हेड टेल हेड म्हणजे 2 मिळतात. एकच छाप सांगितलं त्यांनी. मग इथे हे येतं. घटना C साठी काय सांगितलं आहे? जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची आहे. मग HH HT TH म्हणजे C बरोबर किती येतं? 3 येतं. आणि घटना D साठी अट एकही छाप न मिळण्याची, म्हणजे इथं टेलच मिळाले. मग D साठी काय येतं? घटनेसाठी एकच आपल्याला त्याची मिळू शकतो. हे याप्रमाणे इथे आपण सोडवू. आता उदाहरण दुसरं बघा, एका पिशवीत 50 कार्डे आहेत. प्रत्येक कार्डावर 1 ते 50 यापैकी एक संख्या लिहिली आहे. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर नमुना अवकाश S लिहा. घटना A, B आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. घटना A साठी कार्डावरील संख्येला 6 ने भाग जाणे ही आहे आणि घटना B साठी जी अट आहे ती आहे कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे ही आहे. मग इथे नमुना अवकाश काय आहे आपल्याला? S दिलेला 1 ते 50 संख्या. मग किती आहेत पूर्ण त्या संख्या? 50. आणि A साठी अट काय दिली की 6 ने भाग जायला पाहिजे त्या संख्या, म्हणजे 6 ने भाग म्हणजे 6च्या पाड्यामध्ये ज्या संख्या येतात त्या इथे. मग आता 1 ते 50 मध्ये किती संख्या आहेत? तर त्या 48 ही शेवटची संख्या आहे 50च्या आधीची. म्हणून ह्या संख्या किती येतात? एकूण 8 येतात. म्हणून NA किती येतं आपलं? 8 येतं. आणि B साठी काय अट आहे? तर पूर्ण वर्ग संख्या असणे गरजेचं आहे. मग पूर्ण वर्गाच्या संख्या काढून ते इथे आपण लिहिल्या तर त्या आल्या 7.